हा 4.5 BHK स्काय विला बघितल्यानंतर तुम्ही खरंच प्रेमातच पडणार आहात. फक्त लिव्हिंगच नाही तर प्रत्येक बेडरूम आणि इथली प्रत्येक जागा अशीच स्पेशियस आहे. आणि याची भव्यता इथेच थांबत नाही, तर हा एक रनिंग डेक आहे आणि या बाजूला तुमचा बाथटब. पिंपरी चिंचवड एक असं शहर जे अनेक गावांपासून तयार झालंय. या शहराला उद्योग नगरी असं म्हणतात, कारण इथे असणाऱ्या असंख्य कंपन्या, कारखाने आणि मिल्स, त्यात पण पिंपरी चिंचवड मधून जाणारा ओल्ड मुंबई पुणे हायवे, यावरती असणारे ब्रिजेस, BRTS रोड्स, त्याचबरोबर रेल्वे आणि आजची मेट्रोची सुद्धा कनेक्टिव्हिटी. यामधीलच एका मुख्य अशा मेट्रो स्टेशनच्या समोर असणार आहे आजचा आपला भव्य असा प्रोजेक्ट. आणि याची भव्यता इथेच थांबत नाही, तर हा 10 एकरचा प्रोजेक्ट आहे जिथे 35 मजल्यांचे हाय राईज स्काय स्क्रेपर्स असणार आहेत. आणि एवढंच नाही तर इथे भव्य असं मंदिर सुद्धा आहे बरं का. आणि मोठी अशी इथे हाय स्ट्रीट सुद्धा असणार आहे. हा 2339 स्क्वेअर फीटचा 4.5 BHK स्काय विला. इथे तुम्हाला हा 24 बाय 14.5 फुटांचा ग्रँड असा लिव्हिंग अँड डायनिंग एरिया मिळून जातो. आता आपण सगळ्यात अगोदर डायनिंग एरियाकडे जर बघितलं तर ऑलरेडी 6 सीटर डायनिंग टेबल डिझाईन केलेला आहे. आणि इथे जेवण करत करत तुम्हाला या मोठ्या अशा स्काय डेक मधून फ्रेश हवा तर येणारच आहे. आता बघा ना, एवढी मस्त अशी 7, 8, 9 नाही तर 10 सीटर सुद्धा सिटिंग अरेंजमेंट इथे तुम्हाला करता येणार आहे. आणि इथली प्रत्येक जागा अशीच स्पेशियस आहे, जसे की आपल्या घराची सुरुवात होणारी ही भव्य अशी 10 फुटांची लॉबी. आणि हो, हा 4.5 BHK अपार्टमेंट जो आहे तो बटरफ्लाय लेआउट मध्ये आहे. त्यामुळेच तुमची पहिली वहिली आणि सुंदर अशी बेडरूम इकडे आहे. अजून तर फक्त सुरुवातच आहे. ही तुमची पहिली बेडरूमच बघून तुम्हाला अंदाजा लागला असेल की किती स्पेशियस बेडरूम्स आहेत. तशी ही पहिली बेडरूम असून सुद्धा तुम्हाला इथे हा वॉक इन वॉर्डरोब मिळतोय. अटॅच्ड वॉशरूम सुद्धा आहे आणि इथल्या प्रत्येक वॉशरूम मध्ये ग्रोहे आणि कोलेरचे CP सॅनिटरी फिटिंग्स आहेत. आणि आता तुम्हाला सरप्राईज असणार आहे ते म्हणजे या कनेक्टेड स्काय डेक मध्ये, जे बघितल्यानंतर तुम्हाला खरंच मजा येणार आहे. वाह, आता जेव्हा पण तुम्ही या स्काय डेक मध्ये याल ना, तेव्हा तुम्हाला इथली ही ग्रीनरी फ्रेश वाईब देतच राहणार आहे. पण तुम्ही म्हणाल की या प्लांट्सला तर आम्हाला मेंटेन करावं लागेल, वॉटरिंग करावी लागेल. तर तुम्हाला त्याची चिंता करायची अजिबात गरज नाही, कारण या सोसायटीची सेंट्रल ड्रिपिंग सिस्टीम ऑन टाइम तुमच्या या प्लांट्सला पाणी देत राहील आणि हे प्लांट्स तुम्हाला फ्रेश वाईब देतच राहतील. बघताय ना किती सुंदर आहे ना हा स्काय डेक. पण हा फक्त स्काय डेक नाही, तर हा एक रनिंग डेक आहे. आणि याची साईज माहिती आहे, 36 फूट लांब. म्हणजे तुमच्या घरातील लहान मुलं इथे अगदी क्रिकेट सुद्धा खेळू शकतात. आणि मला तरी हा स्विंग, हा झोपाळा खूप जास्त आवडला. किती भारी आहे ना हे सगळं. आता या लिव्हिंग एरियामध्ये दिवसभर फ्रेश हवा आणि अगदी असाच सनलाईट येण्याचं कारण म्हणजे या प्रोजेक्टमध्ये 70% ओपन स्पेस आहे. आणि जर अम्युनिटीज कडे बघायला गेलं तर इथे बॉलिंग ॲले, गोल्फ सिम्युलेटर आणि मल्टीपर्पज कोर्ट, स्विमिंग पूल अशा अनेक वर्ल्ड क्लास आणि अल्ट्रा लक्झुरियस अम्युनिटीज आहेत. किती भारी ना. तो तर प्रश्न झाला अम्युनिटीजचा. पण जर आपण या मोठ्या अशा 4.5 BHK स्काय विला मध्ये किचन बघताय, तर किचन सुद्धा किती जास्त भव्य आहे. ब्लॅक कलरचा एल शेप मध्ये किचन प्लॅटफॉर्म आहे. आणि हो, तुमचा जो ड्राय एरिया आहे तो तुम्हाला अगदी सेपरेट आणि वेगळा मिळून जाणार आहे. किती भारी आणि मोठा आहे ना. पण तुम्ही म्हणाल की नेमका हा दरवाजा कशाचा आहे, तर इथेच असणार आहे तुमची 0.5 बेडरूम म्हणजेच हाऊस हेल्ड रूम, जिथे की अटॅच्ड वॉशरूम सुद्धा आहे. तसं इथून सुद्धा त्यांना एंट्री असणार आहे आणि ऍक्सेस अगदी बाहेरच्या बाजूने सुद्धा असणार आहे, जेणेकरून जे हाऊस हेल्ड आहेत, जे सर्वंट आहेत, ते अगदी इझिली या बेडरूमला यूज करू शकतील आणि इथे घरामध्ये हाऊस हेल्डचं काम सुद्धा करू शकतील. बघताय ना, सगळंच किती भारी आहे. आणि हो, आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगायची विसरलो, ती म्हणजे या सोसायटीमध्ये येणारं जे मंदिर आहे ना, ते भव्य मंदिर हे राम मंदिर असणार आहे. आणि एवढंच नाही तर इथे या घरात सुद्धा तुम्हाला तुमचं मंदिर डिझाईन करता येणार आहे, कारण इथे हा डेडिकेटेड पूजा स्पेस तुम्हाला मिळून जातो. गणपती बाप्पा मोरया. आणि जर इकडे तुम्ही बघताय तर ही तुमच्या मुलांची बेडरूम सुद्धा तेवढीच फ्रेश आणि पॉझिटिव्ह असणार आहे. ते म्हणतात ना, आपलं भविष्य म्हणजे आपली लहान मुलं. आणि लहान मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुद्धा त्यांच्यासाठी असं स्टडी टेबल डिझाईन करायला हवा की नाही. आता हे घर बघत बघत तुम्हाला ब्रॉशर्स हवेत,
फ्लोअर प्लॅन, युनिट प्लॅन, डिटेल्स हवेत, मग त्याची सोय तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये केलेली आहे. लगेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जा, तिथे व्हॉट्सअप लिंक दिलेली आहे, त्यावरती क्लिक करा आणि घरी बसल्या बसल्या व्हॉट्सअपवरती युनिट प्लॅन, फ्लोअर प्लॅन आणि डिटेल्स घ्या. आणि ते बघत बघतच व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला सगळं काही अगदी प्रॉपर लक्षात येणार आहे, प्रॉपर समजणार आहे. तर आता आपण पुढे जाऊया ह्या वॉक इन वॉर्डरोबकडे. जबरदस्त असा वॉक इन वॉर्डरोब, प्लस इथले जे अटॅच वॉशरूम आहेत हे सुद्धा वॉशरूम तेवढंच प्रीमियम आहे, तेवढंच सुंदर आहे. आता बेडरूम्सला तर प्रत्येक बेडरूम साठी वेगळं अटॅच वॉशरूम आहे, पण घरी जर पाहुणे आले तर काय, ते बेडरूम मध्ये कसे जातील? तर त्यांची सुद्धा सोय केलेली आहे. त्यांच्यासाठी तुम्हाला अगदी इथे बॉर्डर रूम मिळून जाते. पण मला या घरामध्ये ना ही लॉबी सगळ्यात जास्त आवडली आहे. खरं तर याच लॉबीमुळे हे घर एवढं जास्त प्रीमियम वाटतं, म्हणूनच तर आपण याला नेहमीच एक्स्ट्रीम लक्झरी म्हणतोय. आता ना इथे या लॉबीमध्ये तुम्हाला 2 अशा बेडरूम मिळून जातात. दोन्हीही तशा मास्टर बेडरूम्सच आहेत. पण तुम्ही मला सांगा नेमकी कुठली बेडरूम या दोन्ही पैकी बघायची? आणि हो, काही सजेशन असतील तर ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगत जा बरं का. पण आता मीच डिसाईड करतो की आपण सर्वात अगोदर ही बेडरूम बघूया. तसं दोन्ही बेडरूम मध्ये तुम्हाला तेवढेच मोठे मोठे वॉशरूम, बाथटब सुद्धा आणि हो वॉक इन वॉर्डरोब सुद्धा मिळणार आहेत बरं का. चला आता बेडरूम बघूया. तुम्ही ओम शांती ओम फिल्म बघितली आहे का? त्यामध्ये ओम कपूरचा बंगला असतो, एक महाल असतो मोठा, तिथे सुद्धा असंच इंटेरियर असतं ना, अशाच बेडरूम दिसतात. मला वाटतं त्याच महालांवरून इन्स्पायर होऊन इथलं सुद्धा इंटेरियर डिझाईन केलेलं असेल. आणि बेडरूम मध्ये क्रॉस व्हेंटिलेशन आहे, कारण इथे एक विंडो आणि तिथे सुद्धा फुल लेंथ बाल्कनी सारखी विंडो. बेडरूम किती स्पेशियस आहे. आणि प्रत्येक घरात ना आपण वॉशरूमच्या आतमध्ये कधीच जाऊन नाही दाखवलं, पण इथे आपण आत जाऊया. तुम्ही सुद्धा इकडे या आणि आत येऊन बघा की हे नेमकं वॉशरूम आहे का एखादी किड्स बेडरूम. खरंच किती स्पेशियस आणि मोठं आहे ना. आणि हा बघा वॉक इन वॉर्डरोब. आणि अजून जरा आत या बाजूला तुमचा शॉवर एरिया आहे, या बाजूला टॉयलेट आणि सगळंच एवढं जास्त भारी, म्हणजे खरंच स्वप्नातलं घर वाटतंय ना. जेव्हा प्रत्यक्षात याल बघाल तेव्हा खरंच खूप मजा येणार आहे. मी सुरुवातीपासूनच सांगतोय. आणि अजून तर खरी मजा बघायचीच राहिली आहे, ती म्हणजे तुमची मास्टर स्वीट, जिथे बाथटब आहे, मोठा वॉक इन वॉर्डरोब आहे आणि एक स्पेशियस आणि ग्रँड अशी अटॅच्ड बाल्कनी वाली बेडरूम. चला बघूया. आता ही एक अशी जागा आहे जिथे आपल्या भावना जोडलेल्या असतात, आपल्या आठवणी असतात आणि आपण सगळ्यात जास्त आपला टाइम स्पेंड करतो, रिलॅक्स करतो, ते म्हणजे आपल्या मास्टर बेडरूम मध्येच. इथे तुम्हाला क्रॉस व्हेंटिलेशन सुद्धा मिळते, एवढा जास्त स्पेस सुद्धा आहे. आणि एवढंच नाही तर तुम्हाला एका अगदी किड्स बेडरूमच्या साईज एवढंच हे वॉशरूम सुद्धा मिळणार आहे. एवढं सुंदर आणि स्पेशियस वॉशरूम मी तरी आतापर्यंत बघितलेलं नाहीये. आणि हो, इथे सुद्धा वॉर्डरोब आहे. जर बघायला गेलं तर तुमचा वॉश बेसिन एरिया इथे सेपरेट केलेला आहे आणि या बाजूला तुमचा बाथटब. आणि हो, तुमचा जो शॉवर एरिया आहे तो या बाजूला वेगळा आहे. इथे सुद्धा रेन शॉवर आहे. टॉयलेटसाठी आणि शॉवरसाठी दोन्हीसाठी ग्लास पार्टिशन असणार आहे. मला ना इथे येऊन खूप मजा आली आणि तुम्ही जेव्हा प्रत्यक्षात येऊन बघाल तेव्हा तुम्हाला हे खूप जास्त आवडणार आहे. म्हणून मी म्हणतोय लवकर या आणि प्रत्यक्षात येऊन अनुभवा. तसे युनिट सुद्धा लिमिटेड अवेलेबल आहेत बरं का, ते 4 BHK असो का 4.5 BHK, म्हणून लवकर व्हिजिटला या. आणि हो, मास्टर बेडरूम आहे तर मास्टर बाल्कनी तर असणारच की नाही. वाह, अप्रतिम, अविस्मरणीय. कारण बघा ना, जेव्हा तुमच्या मास्टर बेडरूमची बाल्कनी ही एखाद्या लिव्हिंगच्या बाल्कनी एवढी म्हणजेच 16 फुटांची असते तेव्हा किती भारी. तुम्हाला या बाल्कनीतून सुद्धा अगदी तुमच्या अमेनिटीजचा व्ह्यू बघता येणार आहे. खरंच मला फार जास्त आवडलंय हे सगळं. आता या ओल्ड मुंबई पुणे हायवेवरती या व्हिजिनिटीमध्ये मेट्रोच्या एवढ्या परफेक्ट कनेक्टिव्हिटी सोबत, रेल्वे स्टेशनच्या सुद्धा कनेक्टिव्हिटी सोबत आणि एवढ्या भव्य अशा या व्हिजिनिटीमध्ये नेमका तुम्हाला असा प्रोजेक्ट कुठे बघायला मिळणार आहे आणि यापूर्वी तरी कुठे बघायला मिळालाय. कारण 10 एकरच्या प्रोजेक्टमध्ये 35 मजली टावर आणि तसंही या एरियामध्ये ओल्ड मुंबई पुणे हायवेवरती तरी लिमिटेडच असे लँड पासेस अवेलेबल आहेत जिथे एवढे भव्य प्रोजेक्ट तयार होतील. कारण बघा ना, सगळे मिल्स, कारखानेच इथे आहेत आणि अगदी त्याच जागांवरती रोड टच एवढा भारी प्रोजेक्ट होतोय, त्यातही एवढा भारी 4.5 BHK स्काय विला. आणि याचे लिमिटेड युनिट्स अवेलेबल आहेत बरं का. त्यामुळेच म्हणतोय घाई करा, लवकर या, येऊन एक्सपिरियन्स करा, बघा. त्यासाठी आम्ही कॅब फॅसिलिटी सुद्धा फ्री दिलेली आहे.
आणि हो, जर येणं होत नसेल तर प्रॉपर्टी एक्सपर्ट घरी येऊन सुद्धा तुम्हाला गाईड करणार आहेत. तर मग वाट कशाची बघताय? जर तुम्हाला कार्पेट एरिया जाणून घ्यायचा आहे किंवा अजून काही डिटेल्स हवेत, प्राइसिंग हवी आहे, लोकेशन हवी आहे, तर त्यासाठी तुम्ही आमच्या या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती आत्ताच कॉल करा. आणि व्हॉट्सअपची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करून व्हॉट्सअपवरती माहिती मिळवा. मग मला तरी असं वाटतंय, एवढा सुंदर स्काय विला आत्तापर्यंत तुम्ही कुठे बघितलं नसेल. आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला किती छान प्रकारे बघायला मिळालाय, पण प्रत्यक्षात येऊन नक्कीच बघा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा. आणि आम्ही फक्त तुमच्यासाठी मराठीमध्ये व्हिडिओ घेऊन येत असतो, म्हणूनच आपल्या या व्हिडिओला लाईक करा. आणि तुमच्या आणि आमच्या या कॅट्स ॲट ॲसेट यूट्यूब चॅनलला सुद्धा नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा मंडळी. आणि बेल आयकन दाबायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन लोकेशनवरती नवीन आणि जबरदस्त प्रॉपर्टीच्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.